अश्विनी आव्हाड। मी स्वानविज्ञा फॅशन डिझायनर या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी छान अशी ब्लाऊजची न्यू डिझाईन घेऊन आलेली आहे। तर हे ब्लाऊज न्यू वन साइडेड जॅकेट असा हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे। तुम्ही बघू शकता याची फिनिशिंग, याची स्टिचिंग, याची कटिंग तुम्ही बघू शकता। खूप छान प्रकारे झाला आहे। या शोल्डरवर मी फुल फ्रिलचं फ्लावर बनवून अटॅच केला आहे। ह्या साईडला बटन्स लावलेले आहेत। याची स्लीव्ज मी पफ स्लीव्जमध्ये कटिंग केलेली आहे। तर ही डिझाईन ही कटिंग पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। फक्त मी माझ्या मनाने इथे नंतर खालच्या बाजूने खूप प्लेन वाटत होतं, तर खालच्या साईडने तुम्ही इथे बघू शकता मी फक्त एक शिलाई मारली। म्हणजे ॲक्च्युली 3ची उंची आहे आणि रुंदी ही 1 जी आहे। फक्त अशी एक शिलाई मारली तर त्याच्यामध्ये ही दोन्ही साईडने चून तयार झालेली आहे। तर अशी वेगळी अशी डिझाईन इथे तयार झाली। ते मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलं। बॅक साईड पण तुम्ही बघू शकता। बॅक साईड पण खूप छान प्रकारे रेडी आहे। बॅक साईड ही प्लेन आहे, प्लेन ठेवली आहे आणि पुढच्या साईडने माझे हुक्स मी पुढच्या साईडने ठेवलेले आहे। प्रिन्समध्ये ही स्टिच केलेला ब्लाऊज आहे। तुम्ही इथे बघू शकता। खूप इझी पद्धतीने आणि व्यवस्थितरित्या मी कटिंग करून स्टिच केलेले आहे। तर हा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते। हा घातल्यावर याचा खूप छान लुक येतो आणि ब्लाऊज पण खूप छान वाटतो। मी वेअर केलेला एक व्हिडिओ शॉर्ट्समध्ये अपलोड केलेला आहे। तुम्ही पाहू शकता की हा वेअर केल्यावर ह्या ब्लाऊजचा लुक किती छान येतो। तर हा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते। तर हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडल्यास तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजवर ट्राय करा आणि ब्लाऊज स्टिच झाल्यावर कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे बघा, मी पाठीमागचा पार्ट कट करून घेतलेला आहे। दरवेळेस जशी मी सगळ्या डिझाईनमध्ये बोटनेकची गळा रुंदी ही 3.5ची घेते, त्याचप्रमाणे ह्यावेळेस मी शोल्डर 7चीच घेतली आहे, पण गळा रुंदी ही मी 4ची घेतली आहे। तुम्हाला जर 3.5ची हवी असेल तर तुम्ही 3.5ची घेऊ शकता, पण मी ह्यावेळेस 4ची गळा रुंदी घेतली आहे आणि उंचीसुद्धा 4ची घेतली आहे। हा झाला बॅक साईडचा पार्ट। याची आपण फिनिशिंग पण कॅनव्हासची करणार आहोत। तर कॅनव्हासची फिनिशिंग कशी करेन ही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतेच। हे बघू शकता, हा बॅक साईडचा पार्ट आहे। तसाच फ्रंट साईडसुद्धा आपण 4च्याच रुंदीची फ्रंट साईड केलेली आहे। तर हे दोन्ही वेगवेगळे पार्ट आहेत, तुम्ही बघू शकता इथे। तुम्हाला जर पाठीमागच्या हुकाचं हे करायचं असेल, पाठीमागच्या हुकाची स्टाईल करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मी पुढच्या साईडचे हुक बनवण्याची स्टाईल करणार आहे। तर इथे पण मी पुढच्या गळ्याची 4ची रुंदी आणि 4ची उंची अशा प्रकारे घेतला आहे। हे बघा, याचे हे पार्ट असा मी प्रिन्स कटोरीमध्ये हा गळ्याची डिझाईन बनवणार आहे। कारण तुम्हाला जर 1 टक्सची डिझाईन बनवायची असेल, म्हणजे फ्रंट साईडला 1 टक्सचं पॅटर्न जर करून शिवायचे असेल तर तुम्ही ते पण करू शकता। हे असं आहे प्रिन्स कटोरीमध्ये पुढच्या साईडला हुक असं जर कटिंग करून स्टिच करायचे असेल तर तुम्ही हे पण करू शकता तुमच्या इच्छेने। आता मी इथे पुढच्या साईडच्या गळ्याची आणि ही बॅक साईडच्या गळ्याची जी फिनिशिंग आहे ती मी कॅनव्हास पेपरवर करणार आहे। पुढचा गळा आणि पाठीमागचा गळा ही मी कॅनव्हास जो आपला आहे त्या कॅनव्हासवर याची फिनिशिंग करणार आहे, जेणेकरून फिनिशिंग केल्यावर तो खूप छान व्यवस्थित गळा बसतो, म्हणून ही कॅनव्हासची फिनिशिंग मी करणार आहे। हे बघा, इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे। आपण बॅक साईडचा पार्ट याच्यावर ठेवून मी इथे याचं गळ्याच्या हिशोबाने याचं मार्क करून घेते। कॅनव्हासची फिनिशिंग केल्यावर गळा जास्त जरा छान दिसतो आणि व्यवस्थित बसतो पण। हे बघू शकता, इथे मी फ्रंट साईडच्या याला कधी पण इथे व्यवस्थित गळ्यावर बसण्यासाठी पुढच्या साईडने थोडासा कॅनव्हास जास्त सोडायचा आणि बॅक साईडला थोडंसं एक्स्ट्रा ठेवून आपण
गळ्याची व्यवस्थित. पण इथे ह्या साईडने आपण जेव्हा शिलाई मारतो तेव्हा हे जे आपण मार्किंग केलं आहे ह्याच मार्किंगवर आपली शिलाई आली पाहिजे, जेणेकरून गळ्याचं जे फिनिशिंग आहे, गळ्याचा जो आकार आहे तो आकार व्यवस्थित आपल्याला भेटतो. तर आपण कॅनव्हसची फिनिशिंग करताना मी तुम्हाला दाखवते. व्यवस्थित अशी याच्यावर ठेवून मग आपण ते कॅनव्हसची फिनिशिंग करणार. त्याच्या अगोदर मी आता आपलं अस्तर हे कटिंग झालेलं आहे. आता मी मेन कपड्यावर, माझ्या ब्लाऊजच्या कपड्यावर ही कटिंग करून घेते, पुढच्या पार्टची, मागच्या पार्टची. ओके, हे बघा अशा प्रकारे मी कॅनव्हस सगळ्या साईडने व्यवस्थित गोल आकारात लावून घेतलेला आहे. तर आपला ब्लाऊजचा कपडा हा खाली ठेवायचा, त्याच्यावर अस्तरचा कपडा, आणि अस्तरच्या कपड्यावर एक आपण जे मार्क करून घेतलेलं कॅनव्हस आहे ते कॅनव्हस मी याच्यावर स्टिच केला आहे. तर आता बघितल्याप्रमाणे हा ब्लाऊजचा कपडा जो उरलेला दिसतोय तो आपण कटिंग करून घ्यायचा आणि इथे शिलाईच्या आतमध्ये इथे खाची मारायची. हे बघा, हा उरलेला ब्लाऊजचा कपडा मी कट करून घेतलेला आहे आणि इथे सर्व ठिकाणी शिलाईच्या आतमध्ये मी खाची मारून घेतलेली आहे व्यवस्थित, जेणेकरून हे जी दोन साईड आहे गोल शेपमध्ये इथे जास्त करून खाची व्यवस्थित मारायची, जेणेकरून अस्तर पलटी होताना आणि कॅनव्हस पलटी होताना ती फिनिशिंग व्यवस्थित येते. आता आपण जसं दरवेळाप्रमाणे हे जे अस्तर आहे ते अस्तर आपण जसं ब्लाऊज पीसवर पलटी मारतो, पलटी व्यवस्थित प्रमाणे मारतो, त्याचप्रमाणे आज आपण अस्तरसोबत हे कॅनव्हस पहिलं पलटी मारायचं. कॅनव्हस पलटी करतानाच त्याच्यासोबत हा अस्तर जो दिसतोय तुम्हाला तो अस्तर पण आपण हा पलटी मारायचा, जेणेकरून अस्तर पण कॅनव्हस पण व्यवस्थित प्रमाणे आत जातो आणि कॅनव्हस बाहेरच्या साईडने दिसत पण नाही. ते पाहू शकता तुम्ही, इथे व्यवस्थितरित्या आपली छान अशी कॅनव्हसची फिनिशिंग झालेली आहे. बघू शकता, टक्स दोन्ही साईडने टक्स मी मारून घेतलेले आहे. हे बघा, आता हीच कॅनव्हसची फिनिशिंग मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितली त्याच पद्धतीने मी फ्रंट साईडचा जो भाग आहे त्याच्यावर पण मी ही अशीच कॅनव्हसची फिनिशिंग करणार आहे. तुम्ही पाहू शकता मी पुढची साईड पण पूर्ण रेडी केलेली आहे. तर याला पण मी कॅनव्हसची फिनिशिंग केलेली आहे. ही फिनिशिंग पण व्यवस्थित झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मी कटोरी पण जॉईन करून घेतलेली आहे. आता फक्त आपण इथे हुकपट्टी आणि आयपट्टी बनवणार आहोत. इथे हुक आणि इथे आयपट्टी. तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित रेडी झालेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता फ्रंट साईडला मी जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हुकपट्टी आणि आयपट्टी इथे बनवून रेडी झाली आहे. ह्या साईडला हुकपट्टी आणि इथे आयपट्टी, असं या पद्धतीने आपला पुढची साईड पूर्णपणे रेडी झालेली आहे. तर आपण आता वन साइडेड जॅकेटचं माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला पेपरवर दाखवते. तर इथे मी आता फोल्डिंगचा पेपर घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता फोल्डिंगचा पेपर घेतला आहे. आता याच्यावर आपलं वन साइडेड जॅकेटचं माप मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर कोणाला जर पुढून प्लेन असेल म्हणजे पाठीमागच्या साईडने हुक असतील तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांनी माझ्यासारखी कटिंग करतील म्हणजे पुढच्या साईडला हुकपट्टी वगैरे बनवतील तर त्यांनी आठवणीने एक ट्रिक लक्षात ठेवा की हुक साईड जी आहे, हुकाची साईड आपली त्या साईडचंच माप घ्यायचं आहे. कारण आपला डाव्या खांद्यावर आपला पदर असतो आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपलं जे ते फुल बनवून ज्या साईडला पदराच्या साईडला जातं तर ती साईड न घेता आठवणीने आपली जी हुकची साईड आहे ती हुकची साईड आपल्याला मापात घ्यायची आहे. कारण इथून जॅकेट रेडी होऊन त्याचं फुल पदराच्या साईडला जातं म्हणजे डाव्या खांद्यावर. त्यामुळे ही आठवणीने तुम्ही व्यवस्थित कटिंग करण्याच्या अगोदर हे करा. हे बघा, आता मी हा भाग पूर्ण ठेवलेला आहे इथे बघू शकता. आता याचं माप पण घेताना आपण सगळ्या ठिकाणी ह्या साईडने पूर्ण अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं, जेणेकरून फिनिशिंग झाल्यानंतर जर काही वर खाली झाले तर
झालं तर आपल्याला व्यवस्थित तिथे आपल्याला ठेवता येईल किंवा कटिंग करता येईल अशा पद्धतीने. हे बघा, आता इथे मी मार्क करून घेते. जर समजा कोणाला म्हणजे व्यवस्थित बाबा याचा पण शेप देता येत नसेल तर स्टार्टिंगला सगळ्यांनी कोणी ज्याला जमेल त्यांनी करा, पण ज्यांना नाही बाबा व्यवस्थित जमणार त्यांनी जो आपला हा आकार आहे ब्लाऊजचा त्या आकारानुसारच पहिलं याला लाईनअप करून घ्या, जेणेकरून आपलं चुकणार नाही. हे बघा, जेणेकरून आपलं म्हणजे असं चुकणार नाही, सगळं व्यवस्थित येईल. याप्रमाणे पहिल्या ब्लाऊजच्याच बरोबर हे करा. आणि तुम्हाला समजा जॅकेटची हाईट वाढवायची असेल तर तुम्ही इथे मापाने 3.5 किंवा 3 हे असं पण घेऊ शकता, पण मी 4चीच घेणार आहे. आणि आता हे इथे बघू शकता तुम्ही, मी एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवते. ही आपली फर्स्टवाली लाईन याच्या मापाने आणि ही आता आपली सेकंड लाईन. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता मी सगळ्या बाजूने अर्धा इंच सगळे एक्स्ट्रा ठेवून मार्क केला आहे. तर आपण आता हे कटिंग करूया. हे बघा, आता इथे कटिंग करून झालेलं आहे. आता आपण तर एकदा ट्रायल म्हणून सगळं व्यवस्थितरित्या बघून घेऊया की म्हणजे कुठून काही जास्त कमी काही झालेलं तर नाही आहे ना. हे बघू शकता तुम्ही, सगळ्या ठिकाणावरून अर्धा इंच सोडल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित झाले. तर आपण आता जॅकेटचं माप टाकूया. आता हे व्यवस्थित मी पेपर हे केला आहे, तरी कोणाकोणाच्या लक्षात समजा नाही राहिलं तर इथे लिहून घ्यायचं ही हुकची साईड आणि ही आयची साईड, मग जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. आता आपण जे आपलं फिटिंगचं माप आहे ते फिटिंगचं माप घ्यायचं. उदाहरणार्थ माझं माप आता ह्या 6.5ची माझी कमर घेर आहे, 6.5चा फिटिंगचा. ते इथे बघू शकता मी सेंटरपासून घेते 6.5. इथे एक मार्क दिला आणि त्याच्यापेक्षा अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवले. हे बघा, अर्धा इंच मी 6.5ची फिटिंग आणि त्याच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवला आहे. अर्धा इंच हे एक्स्ट्रा ठेवले. तर ह्या साईडने आपल्याला ह्या शोल्डरपर्यंत आपल्याला तो जो शेप आहे 1 साइडेड जॅकेटचा तो शेप आपल्याला इथपर्यंत घ्यायचा आहे. बस एवढंच याच्यामध्ये माप आहे, बाकी दुसरं काही नाही. फक्त जो शेप देताना जास्त बाहेर पण नाही आणि जास्त आतमध्ये पण नाही असा व्यवस्थितरित्या द्यायचा. तर तुम्ही बघा इथे कसं करता. फक्त ह्या शोल्डरमध्ये जाऊन त्याला अटॅच करा. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे ह्याप्रमाणे मी ही जो घेर दिलाय तो व्यवस्थित म्हणजे दिलाय का आपल्या अंदाजेनुसार द्यायचा. फक्त जास्त बाहेर नाही जास्त आतमध्ये नाही, व्यवस्थित आपण जिथून शोल्डर म्हणजे जी फिटिंग घेतली आपली आपण कमर घेरची त्या कमर घेरपासून म्हणजे व्यवस्थित तुम्ही हे द्या, शेप द्या. असं पहिला असा ट्रायल करा कशावर तरी, जेणेकरून लगेच जर नाही जमला तर या शोल्डरमध्ये जाऊन मिळवायचं.
मी आता आपण हे एवढंच कट करून घेऊया. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, हा असा आपला म्हणजे व्यवस्थितरित्या आपल्याला हा वन साईड जॅकेटचा जो भाग आहे तो पूर्ण झाल्यावर हा अस्तरवर कसा टाकायचा हे मी तुम्हाला सांगते. तरी एकदा कटिंग झाल्यावर आपण हे जॅकेटचं जे माप काढलेलं आहे ते याच्यावर ठेवून बघूया. बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित बसलेला आहे. जरी काही म्हणजे अटॅच करायला टायमाला जरी काही वाटलं आपल्याला जास्त कमी आहे, जास्त असेल तर थोडं तुमच्या अंदाजाने तुम्ही कट करू शकता. हे बघा, इथे मी अस्तर टाकला आहे, एकेरीच अस्तर टाकायचा. बघा, एक बघू शकता. आणि आपण हे जे पार्ट ठेवला आहे वन साईडचा जॅकेटचा जो पार्ट आहे तुम्हाला जो दिसतोय तो ठेवताना पण म्हणजे व्यवस्थित ठेवायचा. म्हणजे कपडा कमी असेल तर हा कोणी असा, तर म्हणजे असा क्रॉसमध्ये ठेवू नका, कारण तो ऑलरेडीच क्रॉस होणार आहे. तुम्ही जर तसा क्रॉस कपड्यामध्ये असा म्हणजे ठेवला तर तो म्हणजे घालताना तुम्हाला ते क्रॉस असेल तर कपडा ताणला जाईल. तर असा सरळच व्यवस्थित ठेवा. स्ट्रेट कपडा जो आहे त्या स्ट्रेट कपड्यामध्येच असा व्यवस्थित ठेवा, जेणेकरून कपडा जेव्हा तुम्ही जर क्रॉस कपड्यामध्ये ठेवला तर क्रॉस कपड्यामध्ये तुमचा जॅकेट खेचला जाईल. तेव्हा असं स्ट्रेट कपड्यामध्ये व्यवस्थित ठेवून त्याची मार्किंग जशी आपण हे केलेली आहे तशीच मार्किंग करून कटिंग करून घ्यायचा. आणि आपल्याला जेव्हा अस्तर आपण कटिंग करणार तेव्हा मी त्याची पलटी नाही करणार अस्तरसोबत, त्याचं कॅनव्हसची फिनिशिंग इथे आणि इथे. हे बघा, आता मी अस्तरचा भाग कटिंग करून घेतलेला आहे. तो आपण आता ब्लाऊजच्या कपड्यावर मी कटिंग करून घेते. जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ब्लाऊजवर पण जशी आपण अस्तरची कटिंग केली त्याचप्रमाणे करायची आहे. आणि इथे मी कॅनव्हसची तुम्हाला सांगितलं तसं कॅनव्हसची फिनिशिंग करणार आहे, गळ्याच्या साईडने आणि ह्या साईडने, ह्या बाजूने आणि गळ्याच्या बाजूने. जसं मी तुम्हाला बॅक साईडला याची डिझाईन बॅक साईडला जसं कॅनव्हस कसा यूज करून आतमध्ये पलटी केला तीच पद्धत मी इथे पण करणार आहे. फक्त अस्तरवर पलटी करू नका, याची फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही, कारण हे फ्रंट साईडला जॅकेटची डिझाईन आहे. तर तुम्ही कॅनव्हसचीच फिनिशिंग करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता मी इथे कॅनव्हस याच्या मापाने घेऊन मी ते फिनिशिंग करते. बघा, इथे तुम्ही बघू शकता, मी गळ्याच्या साईडने आणि जो गोल आकार आपला आहे ह्या साईडने पूर्ण कॅनव्हस अटॅच केला आहे. हे बघा, आता इथे आणि ह्या साईडने गोलाकार जो भाग आहे तिथे खाची मारून व्यवस्थित आपण जसं बॅक साईडला पलटी करून फिनिशिंग करून घेतली त्याची तशीच त्याप्रमाणे आपण आता फिनिशिंग करून घेऊया. हे बघा, अशा प्रमाणे आपलं वन साईड जॅकेट रेडी झालेलं आहे. तर ह्या जॅकेटचा एक साईडचा भाग मी शोल्डरमध्ये अटॅच करून घेतला आहे. हे बघा व्यवस्थित. आणि ही साईड आपल्याला ओपनच ठेवायची आहे. नंतर आपण पूर्ण अल्टर झाल्याच्या नंतर इथे आपण असं डबल फोल्ड करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या अंदाजेनुसार की बाबा आपल्या पदरापर्यंत कितीपर्यंत आपल्याला याची गरज आहे त्याप्रमाणे इथे हे अल्टर करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, तुम्ही इथे फायनल लुक बघू शकता. तुम्हाला जसं मी फोटोत दाखवलं आहे त्याप्रमाणे हे जॅकेट आपलं रेडी झालं आहे. ह्या जॅकेटला मी इथे बटन्स लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता फोटोत दाखवल्याप्रमाणे. इथे जर तुम्हाला रेडीमेड पायपिंग लावायची असेल तर तुम्ही इथून ह्या साईडने लावू शकता. बटन्स जर लावायचे असतील तर बटन्स पण इथे लावू शकता. किंवा जी फ्रिलची लेस येते बाजारामध्ये भेटते ती फ्रिलची लेससुद्धा तुम्ही इथून लावू शकता. किंवा आपण जे इथे फुल बनवून लावणार आहोत त्या साईजचे छोटे छोटे फुलं करून जरी इथे लावले तरीही
छान दिसतील. म्हणजे जशी तुमची इच्छा आहे तसं तुम्ही इथे ही साईड आपण करू शकतो व्यवस्थितरित्या. किंवा तुम्हाला जर लटकन्स, ते छोटे छोटे लटकन्स भेटतात मणी लावून आणि खाली कपड्याचे गोंडे बनवून, तसं जर इथे लावायचं असेल ते पण तुम्ही लावू शकता. अशाप्रमाणे इथे आपलं वन साईड जॅकेटचं ब्लाऊज करून रेडी आहे. आता मी तुम्हाला हाताची कटिंग दाखवते. हे बघा, हे बघा इथे मी आपली बाहीचं पॅटर्न कट करून घेतलेला आहे. मी पफ स्लीव्स बनवणार आहे. तर इथे मी एक्स्ट्रा आपलं बाहीचं माप इथे आहे, तिथून मी एक्स्ट्रा 3 घेतला आहे. ह्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता. मध्ये मी सेंटर काढला आहे. आता ह्या साईडने अशा चुन्या द्यायच्या आहेत. तुम्ही ह्या साईडने 3 दिल्या तर ह्या साईडने पण 3च द्या, जेणेकरून आपली अशी बलून बाही रेडी दिसते. हे बघा इथे मी दुसरी बाही बनवली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही इथे. असं ही काहीतरी अशी दिसते. अशाप्रमाणे आपल्याला दोन्ही साईडने चून मारून घेऊन मग त्याचा असा बलून बाहीमध्ये शेप दिसतो आणि अशी आपली बाही रेडी होते.